गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। आता श्रावण महिन्याचे वेध लागलेले आहेत आणि हिंदू धर्मामध्ये हा श्रावण महिना आहे ना, तो अत्यंत पवित्र मानला जातो। तसेच या महिन्याला धार्मिक महत्त्व देखील आहे, कारण श्रावण महिन्यामध्ये आपण सर्वजण भगवान शिवाची पूजा करतो ना, आणि त्या व्रताला सुद्धा विशेष महत्त्व आहे। म्हणजे श्रावणातील सोमवारच्या व्रताचं फळ आहे ना, स्वयं महादेव आपल्या भक्तांना देत असतात। त्यामुळे हे व्रत आहे ना, ते मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत ऊर्जा निर्माण करणारं आहे। म्हणून हे श्रावणातलं व्रत आहे ते प्रत्येकानं का करावं ना, ते आपण पाहणार आहोत। म्हणजे हे नियम जरी सोपे असले तरी या नियमांचं पालन करून जर पूजा आणि व्रत केलं नाही तर तुम्हाला इच्छित फळंसुद्धा मिळू शकणार नाही। म्हणून अविवाहित मुलींसाठी हा श्रावण सोमवारचं व्रत आहे, तो मनपसंत वर मिळवण्यासाठी विशेष फळदायी ठरणार आहे। म्हणून विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखे वैवाहिक जीवनासाठी हे व्रत करू शकतात। आता तुम्हाला माहीत असेल की भगवान शंकरांचा आवडता महिना हा श्रावण आहे, आणि यावर्षी श्रावण हा 25 जुलै म्हणजे 2025 पासून हा सुरू झालेला आहे आणि 23 ऑगस्ट 2025 रोजी संपणार आहे। म्हणजे यंदा श्रावण महिन्यात एकूण 4 सोमवार येणार आहेत, आणि या श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवारचा उपवास आहे ना, तो 28 जुलैला म्हणजे 28 जुलै रोजी असेल, आणि पहिली शिवामूठ तांदूळ असणार आहे। आता शिवामूठ म्हणजे काय आहे ना, तो वेगळ्या निरूपणामध्ये आपण त्याच्यावर वेगळी चर्चा करूया। आता ही शिवामूठ आहे ना, बघा लक्षात घ्या, प्रत्येक सोमवारी ही शिवामूठ वेगवेगळी असते। आता पहिल्या सोमवारी ही शिवामूठ आहे, ही तांदूळ असणार आहे। दुसरा सोमवारचा उपवास 4 ऑगस्ट रोजी असणार आहे, आणि दुसऱ्या सोमवारची शिवामूठ ही तीळ असणार आहे। तिसरा सोमवारचा उपवास आहे तो 11 ऑगस्ट रोजी असेल, आणि तेव्हा शिवामूठ ही मूग असेल। आणि शेवटचा आणि चौथा श्रावण सोमवार ते उपवास 18 ऑगस्ट रोजी केला जाईल, आणि शिवामूठ जवस असणार आहे। आणि 23 ऑगस्ट 2025 रोजी हा श्रावण महिना संपेल। बघा आता उर्वरित तुम्हाला माहिती आहे ना, ती पूर्णतः कळाली असेल। बघा आज सोमवारी लवकर उठून स्नान झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्ध्य जळ द्यावं, आणि घरातील नित्याची देवपूजा करावी, संकल्प करून व्रत करण्यास सुरुवात करावी। घरात जर महादेवाची पिंड असेल तर त्यावर जळ आणि दुधाचा अभिषेक करावा। त्यानंतर पिंडीला भस्म लावावं, पांढरी फुलं बेळपत्र अर्पण करावी। बेळपत्र तुम्ही 108 किंवा तुमच्या इच्छेनुसार अर्पण करू शकता। धूप दीप अगरबत्ती लावून पूजा करावी, आणि प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्यांची ही शिवामूठ असते। त्यामुळे जी शिवामूठ असेल ना, ते धान्य घेऊन महादेवाच्या पिंडीवरून व्हावं। यावेळी ओम नमः शिवाय या मंत्राचा शक्य तितकं जप करावा, आणि शेवटी आरती करून नैवेद्य दाखवून सर्वांना प्रसाद वाटावा। आता श्रावणी सोमवारी शिवमंदिरात जाऊन देखील अशीच पूजा करावी, याचं फळ तुम्हाला निश्चित मिळणार आहे। आता व्रताच्या पहिल्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी शिवाची पूजा केल्यानंतर हे व्रत सात्विक आहार घेऊन सोडावं। जे एक वेळेस व्रत सोडत असतील ना, त्यांनी उपवास सोडण्यासाठी
जेही अन्न तुम्ही बनवाल त्यामध्ये कांदा लसूणचा वापर अजिबात करू नका. भगवान शिवांना श्रावण महिना हा प्रिय मानला जातो ना, कारण असंही सांगितलं जातं की या श्रावण महिन्यामध्ये माता पार्वतीनं साधना उपासना करून शिवांना प्रसन्न करून घेतलं होतं ना. म्हणून या महिन्यामध्ये शिवपूजेमध्ये आपली मनोकामना, साधना, भक्ती, उपासना या आपणही प्रसन्न करून घेण्यासाठी या श्रावणी सोमवारचे महत्त्व आहेत ना, काही नियम आहेत. आता ते आपण जाणून घेणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी, बघा हा महाशिवरात्रीचा हा दिवस आहे ना, आणि श्रावणी सोमवार आहे, तो भरपूर तंतोतंत मिळणार आहे. जर तुम्ही श्रावणी सोमवार जर तुम्ही हे व्रत असेल, तुम्ही एखाद्या मनोकामनेसाठी करत असाल, तर पहिल्याच सोमवारी हातामध्ये जळ आणि तांदूळ आणि फुले घेऊन संकल्प घ्यावा आणि मनोकामना सांगून व्रताची सुरुवात करावी. त्यानंतर नित्याची देवपूजा करावी. सोमवारच्या उपवासाचं इच्छित फळ मिळवण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फळाहार करून उपवास पकडावा. परंतु ज्यांना काही कारणास्तव फळाहारवर उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकतात. पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी सेंदव मीठ वापरावं. असं म्हटलं जातं की शेवटी उपवास आपली श्रद्धा आणि भक्तीवर असतो. तुम्ही फळाहार करून उपवास करा किंवा फराळ करून फक्त मनोभावे करा. मनातील इच्छा आहे ना, भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील. महादेवाच्या मंदिरात गेल्यावर प्रथम नंदीचं दर्शन घ्यायला विसरू नका, कारण नंदी हे वाहन प्रजापती दक्षानं शिवास दिलं. त्यांची ही भक्ती पाहून प्रथम तुझे दर्शन आणि नंतर माझे दर्शन असा नंदीला आशीर्वाद दिला ना. नंतर द्वारातील वीरभद्रांचं दर्शन घेऊन गाभाऱ्यामध्ये जावं. दोन्ही हातानं पिंडीला स्पर्श करून टाळी वाजवून शंभू हर हर महादेव असा जयघोष करावा. महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये. पूजा बसून उत्तरेकडे तोंड करून करावी. उभे राहून पूजा कधीच करू नये. मातीच्या पंक्तीमध्ये आवर्जून दिवा लावावा, पण तीही आपण स्वतः न्यावी. बेळ पाणी हे पाळतं व्हावं, त्याचा दांडा आपल्यासमोर येईल असं बेलपाड व्हावं. जर बेलपान मिळालं नाही ना, तर मंदिरातलं शिवपिंडावरील बेलपान घेऊन ते धुवून ते परत आपण ते शिवपिंडीवर बेलपान वाहू शकतो. आता बेलपत्र वाहताना त्या बेलपत्राच्या खाली जर आपण पाहिलं तर एक छोटीशी गाठ असते, ती खोडून टाकावी. अशी गाठ असलेलं बेलपत्र वाहू नये. ती गाठ काढून नंतर वाहा. आणि बेलपत्र वाहत असताना अजून एक नियम सांगितला जातो, तो म्हणजे शिवपिंडावर वाहिलेलं बेलपत्र पुन्हा पाण्याखाली स्वच्छ करून धुवून पुन्हा शिवपिंडावर अर्पण करता येतं. शिवाला बेलपत्राप्रमाणे अत्यंत प्रिय वस्तू म्हणजे धोत्र्याचं काटेरी फळ. हे आपण शिवपूजेमध्ये शिवाला अर्पण करू शकतो, म्हणजे वाहू शकतो. त्याचप्रमाणे चंदन शिवाला फार प्रिय आहे, त्यामुळे चंदन तसंच चंदनाची पानंसुद्धा आपण वाहू शकतो. तसेच पांढरे तांदूळ म्हणजेच कुंकू वगैरे नसलेले साधे पांढरे तांदूळ, पांढरी फुलं, पांढरे वस्त्र आपण शिवाला अवश्य अर्पण करावीत. शिवाला भस्म फार आवडतात, त्यामुळं शिवाला पूजा करतावेळी, शिव आराधना करतावेळी साधकानं सुद्धा स्वतः कमीत कमी कपाळावरती भस्म लावून पूजा करावी. जमलं तर संपूर्ण अंगाला भस्म लावून पूजा करावी आणि शिवपिंडीला सुद्धा भस्म लावा. ज्यांच्या घरी अद्याप शिवलिंग नाही पण घ्यायची इच्छा असेल ना, तर त्यांनी ते पहिल्या श्रावणी सोमवारी नक्की खरेदी करावं. त्यानंतर शिवलिंगाचा अभिषेक वगैरे करून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ते स्थापन करू शकता. आणि नवीन शिवलिंग घ्यायचा असेल ना, तर आपल्या देवघरामध्ये साधारणतः आपल्या हाताच्या अंगठ्या एवढ्या उंचीचं ते शिवलिंग असावं, त्यापेक्षा मोठं शिवलिंग असू नये.
आपल्या देवघरामध्ये जर आपल्याला शिवलिंग ठेवायचा असेल तर शिवलिंगावर नाग नसावा आणि नंदीसुद्धा नसावा. तुमच्याकडे शिवलिंग जर नसेल तर तुम्ही मातीचे म्हणजे पार्थिव शिवलिंग किंवा वाळूचे शिवलिंग पूजेसाठी बनवू शकता. नंतर पूजलेल्या शिवलिंगाचं विसर्जन दुसऱ्या दिवशी ते एका भांड्यात काढायचं आणि त्याच्या कडेनं पाणी ओतायचं. मातीचं बरोबर पाणी होऊन जातं, म्हणजे माती मिश्रित ते पाणी तयार होतं आणि ते तुम्ही झाडाला घालू देऊ शकता. तसेच वाळूचे शिवलिंग बनवलेले असेल तर त्याचे विसर्जन हे एका ताटामध्ये ते शिवलिंग घ्या, त्यात पाणी ओतून ती वाळू परत पाणी आणि वाळू वेगळी करून वाळू सुकवून परत दुसऱ्या सोमवारी ते पूजेसाठी वापरू शकता. आता बघा, लक्षात असू द्या, कांदा, लसूण, मांसाहार यासारखे तामसिक पदार्थांचे आहे ना ते उपवासाच्या दिवशी सेवन टाळावं. उपवास करायचा असेल ते देखील जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान सोमवारच्या दिवशी या पदार्थांचं सेवन करू नका. उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवांची मनोकामना आराधना करावी. या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जाप करावा. यामुळं आयुष्यातले दुःख, संकट सर्व नष्ट होतात. तसेच शिवलीला अमृतातील आहे ना 11वा अध्याय पठण करावा किंवा श्रावणात रोज एक अध्याय शिवलीलामृतातील वाचला ना तरी देखील आपल्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण होते. व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये आणि शास्त्रानुसार दिवसा झोपल्यानं आपल्याला व्रताचं पूर्ण फळ मिळत नाही. पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील त्यांनी नक्की झोपू शकता. श्रावण सोमवारचं व्रत आहे ना, काही जण निर्जला म्हणजे काही न खाता पिता किंवा पाण्यावर जर काही फळाहार तर काही फराळ करून करतात. आपल्या इच्छाशक्तीनुसार किंवा शारीरिक क्षमतेनुसार हे व्रत करायचं आहे. दुसऱ्याचा हेवा करून हे व्रत करू नये. जर फराळ करून हे व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी तर सेंदव मिठाचा वापर करावा. उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करावं. शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी. म्हणूनच स्त्री पुरुष दोघांनी ब्रह्मचर्याचं पालन करावं. म्हणजे निदान उपवासाच्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी निदान त्या दिवशी तरी आपला संपर्क येऊ नये. उपवासाच्या दिवशी कोणाशी भांडण तंटा करू नये किंवा निंदा करू नये. खोटं बोलून दुसऱ्याचं मन दुखावू नये. आपला आचरण आहे ना केवळ सात्विकच ठेवावं. आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. शक्य असल्यास तुम्ही या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे आवर्जून घाला. आणि तसेच बेलपात्र वाहताना नेहमी पालते बेलपात्र शिवजींना अर्पण करावं. तसेच घरात किंवा मंदिरामध्ये शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून अभिषेक करा. शक्य असल्यास तूप, दही, मध म्हणजे पंचामृत देखील अर्पण करू शकता. आता हे बेळपान आहे ना हे सोमवारी कधीही तोडू नये व बेळपान अगोदर तोडलेले कधीही शिळे होत नाही. ते आपण धुवून वाहू शकतो. म्हणजे धोत्रेची फुले झाली, फळे, पांढरी फुले, बेळपत्र या दिवशी आवर्जून अर्पण करा. तसेच धोत्रा, जास्वंद, मोगरा, कमळ, अपरिचिता, शमी, मोरी, पिवळी फुले, रुईची पांढरी फुले ही फुले आहेत ना आपण शिवपिंडाला वाहू शकतो. पूजा करताना डोक्यावर ओढणी किंवा पदर घ्यावा. म्हणजे हे स्त्रियांनी करायचं आहे. तसेच या दिवशी काळ्या व डार्क रंगाचे कपडे अजिबात घालू नका. पांढरी किंवा फेंट रंगाची कपडे घालावी. म्हणजे शिवलिंगाला शेंदूर म्हणजे कुंकू आहे ना ते अर्पण करू नका. शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नका. केतकीची फुले, चापेची फुले ही शापित फुले टाळावीत. बेलाचं पान तुटलेले 2 पानं असलेलं ते अर्पण कधी करू नये. शिवलिंगाच्या पूजेमध्ये हळद, शंख, नारळ, केवड्याची फळं,
केतकीची फुलं, निशिगंधाची फुलं, नारळ पाणी, तुळशीची पानं इत्यादीचा वापर कधी करू नका. शिवपूजेमध्ये त्यांना निषिद्ध मानलेलं आहे. तसेच शिवलिंगावर शंखाने अभिषेक कधी करू नका. श्रावण सोमवाराच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आंघोळ केल्यानं आपल्या आयुष्यातील पितृदोष असू द्या, काळसर्पदोष असू द्या, तो सर्वथा निघून जातो. त्यामुळे काळे तीळ मिक्स करून आंघोळ करावी. संपूर्ण श्रावण महिना अगदी दररोज तुमच्या पितरांसाठी तुम्ही 12 ज्योतिर्लिंगम जे स्तोत्र आहे ना ते आवर्जून पठण करू शकता. यामुळं 3 पिढ्यांचा जो पितृदोष असतो ना तो शांत होऊन जातो. महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण दूध दह्याचा अभिषेक करतो त्यावेळेस तांब्याच्या तांब्यामध्ये किंवा भांडं अजिबात वापरायचं नाही. कारण तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पदार्थ खराब होतात आणि हे विष समान पदार्थ आहेत ना ते महादेवाच्या पिंडीवर वाहणे योग्य नाही. केवळ जळ अर्पण करत असाल तरच तांब्याचा तांब्या चालू शकतो. म्हणूनच सोमवारच्या दिवशी आपण महादेवांना ज्याही काही खाण्याच्या गोष्टी वाहिल्या असतील त्या गोष्टी व्रताचं पारायण सोडताना खायच्या नाहीत. यामुळं आपल्याला वेगवेगळे दोष लागू शकतात असं म्हटलं जातं ना. म्हणून महादेवाच्या पिंडीवर बेलाचं पान अर्पण करताना ती विषम संख्येमध्ये अर्पण करावं. म्हणजेच 1, 3, 5 अशा पद्धतीनं अर्पण करावं. श्रावण सोमवारच्या दिवशी मासिक पाळी सुतक असेल तर पूजा करू नका. दुसऱ्याकडून कथा ऐकण्यास काही हरकत नाही. आता गर्भवती महिलांनी लक्षात घ्या. जर गर्भवती महिलांनी जर त्यांची इच्छा असेल तर हे व्रत करू शकता. फक्त आपल्या आहारावर योग्य लक्ष ठेवून बाळाला नुकसान होणार नाही अशी काळजी घेऊन हे व्रत केलं पाहिजे. पण गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल ना तरच हा उपवास करावा. नाहीतर केवळ भगवान शंकरांची पूजा करावी. मंत्रजाप केला देखील चालतो. शक्यतो गर्भवती महिलांनी मंदिरात जाऊ नये. कारण शंकराच्या मंदिरात त्या शिवपिंडावर साप असतो आणि त्यामुळं मुलाला काळसर्प दोष हा कुंडलीमध्ये लागण्याची शक्यता असते. त्यामुळं जाऊच नका. घरीच सेवा करा. म्हणून महादेवाच्या पिंडीवर बेळ अर्पण करताना ते बेळ पाण्यात 3 दळाचं असलं पाहिजे. 2 किंवा 1 दळाचं पान अर्पण करू नका. म्हणजेच 3 पाकळ्या असलेलं पान अर्पण करावं. बेलाच्या झाडाला नमस्कार करावा आणि मगच पान तोडावं. बेळ पान जळालेलं तुटलेलं महादेवाच्या पिंडीवर अजिबात अर्पण करू नका. शिवलिंगावर हळूहळू जळ अर्पण करावं. जलद गतीने जळ अर्पण करू नये. आणि जळ अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आवर्जून करावा. आता उपवास पारायण सोडताना आधी आपल्या घरातील देवांना नैवेद्य अर्पण करावा आणि त्यानंतर उपवासाचं पारायण सोडावं. शिवपिंडावर कधीही तुळस वाहू नका. कारण धर्मशास्त्रानुसार तुळशीला महाविष्णूंच्या पत्नीचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळं विष्णू रूपातील देवतेच्या पूजेमध्ये तुळशी अर्पण केली जाते आणि म्हणूनच शिवपूजेमध्ये तुळस मात्र वापरली जात नाही. बघा, आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण पहिल्या श्रावणी सोमवारी तांदूळ शिवमुठ वाहू शकतो. त्यानंतर संध्याकाळी काही करायचं आहे ना. बघा, जेव्हा चंद्र निघतो तर सर्वप्रथम चंद्रदेवांना एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं दूध, थोड्याशा अक्षदा टाकून अर्घ्य द्यायचं आहे. कारण महादेवांना आपण चंद्रशेखर सुद्धा म्हणतो. त्यांच्या डोक्यावर चंद्राची कोर असल्यानं त्या कारणानं त्यामुळे चंद्रदेवांना अर्घ्य देणं हे खूप आवश्यक आहे. म्हणून या महिन्यामध्ये बघा, श्रावण सोमवार, गणेश चतुर्थी, मंगळागौरी, मौन पंचमी, एकादशी, ऋषी पंचमी, अमावस्या, विनायक चतुर्थी, नागपंचमी, बघा असे वेगवेगळे सण आहेत ना. रक्षाबंधनसारखे पवित्र सण येतात.
म्हणून हा सण आहे ना, हा दिवस आहे, हा पूर्ण महिना आहे ना, प्रत्येक जीवासाठी महत्त्वाचा आहे. म्हणून या महिन्याला तुम्ही साधं समजू नका. जर या जगामध्ये जर सर्वात भोळं दैवत असेल तर ते भोळे शंकर आहेत, म्हणून आपण त्यांना भोले शंकर म्हणतो ना. म्हणून जर त्यांची कृपादृष्टी झाली ना तर रंकाचा सुद्धा राजा होऊ शकतो, आणि त्यांची वाईट दृष्टी पडली तर राजाचा सुद्धा रंक होऊ शकतो. म्हणून ही उपासना एवढी श्रेष्ठ आहे ना. म्हणून सोमवारी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे, आणि नित्य नेमानं हे 4ही सोमवार आहेत ना आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणार आहेत. म्हणून जास्त विचार करू नका. श्रेष्ठ मनानं, निर्मळ मनानं ही उपासना करा. तुमच्या जीवनाचं कल्याणच होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.